गेली काय पडायला गेली हा. आता आम्ही चालले आत्तेच्या काजीत. आत्ते चालली पुढे पुढे आणि मी आत्तेच्या मागे. आता आम्ही काजू जमा करायला चाललेलो आहोत. हे बघा घनदाट असं जंगलासारखा रस्ता इथे आणि त्याच्यातून आम्ही आत्तेची काजी जिथे तिथे चालले. जवळजवळ 25 ते 30 मिनिटं चालल्यानंतर आता आम्ही आलोय आत्तेच्या काजीमध्ये. आत्या आता तिकडे खाली गेली आहे काजू जमा करायला आणि मी पण चालली आहे. तर बघा बघू शकता तुम्ही काजूचे बोंड काजू कसे पडलेले आहेत खाली. ते आता आम्ही जमा करून घरी नेणार आहे. इथे बघा या हिरव्या काजी आहेत पण त्या आता नाही काढायच्या आहेत. आत्ते फक्त जे पिकलेले आहेत असे तेच आम्ही जमा करायला आलेलो आहोत. आत्ते फांदीला हलवते काठीने जेणेकरून पिकलेले बोंड खाली पडावेत. झाडाचे आता एवढे जमा झाले आहेत. असेच आम्हाला इथे जेवढे झाडं आहेत त्याचे जमा करायचे आहेत. हे बघा काजूचं झाड किती मोठंच्या मोठं आहे. इथे आता आत्ते जे लहान लहान काजी आहेत त्याचे काजू काढतायत आणि एकदा सगळे पाडून झाले की मग अशा प्रकारे आम्ही जमा करणार आहोत. आत्ते बघा पुढच्या काजीची काजी खाली पाडतेच. तिथे बघू शकता तुम्ही. बघा थांबा मी जवळून दाखवते तुम्ही. इथे आम्ही मस्तपैकी काजू असे जमा केलेत आणि त्याचे बोंड वेगळे करून इथे आम्ही काजू जमा करतोय की जे सुकवायचे. काजूचे बोंड वेगळे करून आम्ही एवढे काजू जमा केले आहेत. आता याला छान अंगणात सुकायला घालणार आहोत घरी जाऊन. आणि इथे तुम्ही बघू शकता किती वेगवेगळ्या प्रकारचे बोंड आहेत. हे सगळ्यात कमी पिकलेलं आहे, त्याच्याहून हे थोडं जास्त, हे थोडं आणि हे पूर्ण पिकलेलं आहे. हे बोंड आता आम्ही खाणार आहोत आणि काजू खळ्यात छान सुकायला घालणार आहोत. तर ही अशा प्रकारे आम्ही आत्तेच्या काजीत आलो होतो. आता आम्ही चाललोय घरी. आता खळ्यात जे सुकायला घालू हे काजू ते मी तुम्हाला दाखवते घरी गेल्यावर. आता आम्ही काजीतून घराकडे जातोय. माझ्या मागे तुम्ही बघू शकता काजूचं किती मोठं असे झाड आहे. सगळ्या साईडला काजूच आहेत. रानातून आणलेले काजी आम्ही खळ्यात मस्तपैकी सुकायला टाकलेले आहेत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.